शिवभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे गिरिजा आणि नागेश्वर दोघेजणही समोरासमोर असतात. तेव्हा गिरिजा नागेश्वरला म्हणत असते, आजपासून ही गिरिजा तुमच्या विरोधामध्ये उभी राहणार. तुम्हाला शिक्षा मिळणारच. माझ्या बाबांचा तुम्ही खून केला आहे ना, मग त्या सगळ्या गोष्टीची शिक्षा तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही, असं गिरिजा बोलत असते. तेवढ्यातच नागेश्वर तिच्या कानाजवळ जातो आणि म्हणत असतो, ए बाळा, एवढं सोपं नाही आहे ते. ह्या नागेश्वरला संपवणं आणि ह्या नागेश्वरच्या विरोधात जाणं एवढं सोपं नाही आहे. अगं, असं काय करतेस? बापाला मारलेला आहे मी आणि आता तुला तुझ्या जवळच्या मुलाची, माणसाची काळजी घ्यायला हवे. तुझा मोनू, तुझा भाऊ मोनू, त्याचं काय होणार आहे? असं काय करतेस? हे बघ, एक एक करून तुझ्या जवळची सगळी माणसं मी संपवणार आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेव, असं म्हणून तिला धमकीच दिलेली असते. आणि त्यानंतर जाताना पुन्हा म्हणत असतो, सख्या रे घायाळ मी हारिणी, असं म्हणून तो आता तिथून निघून जात असतो. गिरिजाला आता खूप भीती वाटलेली असते. त्याने शेवटी मोनूचं नाव घेतलेलं असतं. गिरिजाने जरी धमकी दिलेली असली आणि मी तुला एक्सपोज करेन पोलिसांसमोर, माझ्याकडे पुरावा आहे, काही जरी झालं मी शांत बसणार नाही, हे सगळं तू घडून आणलंय आणि ते मी पोलिसांना सांगेल, तुला शिक्षा नक्की देईल, ह्या सगळ्या गोष्टी ती बोलल्यानंतर अशा पद्धतीने नागेश्वरने पुन्हा तिला ब्लॅकमेल केलेलं असतं. तर आता आपण पाहतो की इकडे गिरिजा त्या जंगलातून निघालेली असते. चालत चालत त्याच गावामध्ये तुळजाईचं मंदिर असतं आणि त्या मंदिरासमोर येऊन उभी राहते. आता त्या मंदिरासमोर येऊन उभी राहिल्यानंतर पुन्हा तिला ते क्षण आठवत असतात. कशा पद्धतीने तिने तिच्या बाबांना शब्द दिला होता, कशा पद्धतीने तिच्या बाबाला तिने वचन दिलं होतं की काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी तुम्हाला न्याय मिळवूनच देईल. आणि आज मात्र नागेश्वरचा खरा चेहरा माझ्यासमोर आलाय. नागेश्वरने काय काय गुण उधळले आहेत हे सगळं आज माझ्यासमोर आलेलं आहे. मग तरीसुद्धा एवढं सगळं होऊनसुद्धा मी कोणाला काहीच सांगू शकत नाही, मी तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकत नाही, ह्या गोष्टीची मात्र मला खंत वाटते, असं गिरिजाचं म्हणणं असतं. आणि रडायला लागलेली असते. बाबा बाबा मला माफ करा. बघा ना, हल्ली ह्या जमान्यामध्ये कसे कसे लोक आहेत, काय करू मी? देवी आई, काहीतरी मार्ग दाखव ग मला. म्हणूनच ती आता रडत असते आणि मी माझ्या बाबांना इथे न्याय मिळवून देऊ शकत नाही, असा सुद्धा विचार मनामध्ये करत असते आणि रडत असते. देवीच्या मंदिरामध्ये निघालेली असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता रुद्र जो आहे तो गिरिजाला गावभर शोधत असतो. कारण वासंतीला संशय आलेला असतो आणि वासंतीला संशय आल्यामुळे इकडे रुद्र तिला शोधायला निघालेला असतो. रुद्रबरोबर आपण पाहतो की इकडे जो काही सुभानराव आहे तो सुद्धा तिला शोधायला बाहेर पडलेला असतो. आता गिरिजा इथे देवीसमोर रडत असते. तेवढ्यातच पाठीमागून रुद्र येतो आणि तो म्हणत असतो, गिरिजा. आता रुद्राचा आवाज ऐकल्याबरोबर इथे डोळ्यामध्ये पाणी असतं, पूर्ण गाल ओले झालेले असतात, डोळ्यात पाणी असतं. ते पटकन पाठमोरी असणारी गिरिजा पटकन सापर करते, पुसून टाकते आणि रुद्रकडे पाहते. आता रुद्र तिच्याकडे पाहतो आणि पाहिल्यानंतर तो तिला विचारतो, गिरिजा तुम्ही इथे काय करताय? अहो, मी तुम्हाला किती शोधलं. तुम्हाला जर मंदिरामध्ये यायचं होतं तर तुम्ही सांगून यायला हवं होतं ना. काय हे असं कसं वागता बुवा तुम्ही, मला तर कळतच नाही, असं रुद्र इथे म्हणत असतो. तेव्हा रुद्र ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की गिरिजा त्याला म्हणत असते, ते मी ना, मला ना बाबांबद्दल आणि तेवढ्यातच बाबांचं असं नाव घेतल्याबद्दल लगेचच तिला तो नागेश्वरचा चेहरा, नागेश्वरनी मोनूबद्दल दिलेली धमकी, त्या सगळ्या गोष्टी तिला आठवायला सुरू होतात आणि त्यावर ती लगेचच तिथे थांबते. बाजूला नागेश्वरचा माणूस सुभानराव असतो आणि तिचं लक्ष त्या सुभानरावकडे जातं आणि त्यानंतर ती लगेचच थांबते आणि म्हणत असते, नाही नाही, मला ना बाबांची खूप आठवण येत होती आणि बाबांची आठवण येत होती म्हणून मी मंदिरामध्ये आले. कारण नागेश्वरनी सांगितलेलं असतं ते एवढं सोपं नाही आहे. मला मला शिक्षा देणं आणि माझ्यावर आरोप केलेत तिथंपर्यंत ठीक आहे, पण मला शिक्षा देणं, मला संपवणं, माझ्या विरोधात जाऊन बोलणं हे एवढं सोपं नाही, असं तो बोललेला असतो आणि ते आठवतं. आणि त्यानेच हा जो काही सुभानराव आहे त्याला इथे पाठवलं असेल असा सुद्धा विचार आता गिरिजाच्या मनामध्ये येतो. इथे आपण पाहतो की रुद्र तिला म्हणत असतो, गिरिजा काय झाले, खरं खरं सांगा. नाही, काही नाही झालं, बाबांची खूप आठवण येत होते ना, म्हणून म्हणून रडायला आलं. अच्छा, ते तर येणारच ना गिरिजा, हल्ली नुकतंच झालेलं आहे हे सगळं, पण तुम्ही मला सांगायचं, माझ्याशी बोलायचं. आई साहेब आहेत घरामध्ये आणि
मोनू किती वेळचा, मोनूला काय झालं, कुठे आहे मोनू, अहो असं काय करता, आहे तो घरी, कुठे असणार आहे आणखी, खेळतोय घरी, चला बरं पटकन, असं म्हणून आता लगेचच रुद्र गिरीजाच्या खांद्यावर हात टाकतो आणि तिला तो तिथून घेऊन जात असतो. आता आपण दुसऱ्या बाजूला वळूयात. नागेश्वरच्या तर पायाखालची जमीन सरकलेलीच असते, अगदीच लाल लाल झालेला असतो. मिरच्या खाऊन एखादं माणूस कसं लाल होतं ना, त्याच पद्धतीने नागेश्वरची अवस्था आहे बघा प्रेक्षकांनो. नुसत्या खोलीमध्ये फेऱ्या मारत असतो आणि इथे म्हणत असतो, नाही नाही, ती पोरगी मला भारी पडली, त्या पोरीला एवढं कसं सुचलं, त्या पोरीने माझ्या विरोधामध्ये त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार केला, आता जर तो व्हिडिओ व्हायरल झाला, तो व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचला तर माझं काय होणार आहे, नाही 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 नाही, काहीतरी केलं पाहिजे असं म्हणूनच फेऱ्या मारत असतो. तेवढ्यातच आपली जखमीवर मीठ चोळणारी उर्वशी आलेली असते. आता उर्वशी आल्याबरोबर ती म्हणत असते, काय झाले दादासाहेब, तेव्हा तो म्हणत असतो, दीदी काही नाही झालं, दादासाहेब खरं खरं सांगा काय झाले, तुमची ही अवस्था नेमकी झाली कशामुळे आणि केली कुणी. त्यावर आता नागेश्वर म्हणत असतो, दीदी तुम्हाला सांगू का, ती पोरगीनं आता डोक्यात चालली बघा माझ्या, ती गिरिजा डोक्यावर बसली, ती मला ना लय राग येतोय तेव्हा तिचा. त्यावर आता लगेच उर्वशी म्हणत असते, ते तर आहेच, मी तर तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं ती पोरगी चांगली नाही आहे म्हणून, पण तुम्हालाच मात्र खूप जास्त पुळका होता ना त्या पोरीचा. आलं ना, झालं काय हो, तुम्हाला सांगू का दादासाहेब, हे कर्माची फळं आहेत आणि तीच कर्माची फळं तुम्हाला भेटायला लागलेली आहेत. त्यावर लगेचच आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, आता दीदी तुम्ही सुद्धा आम्हाला असंच बोलणार आहात का, आमची मदत करणार नाही आहात का, झालंय काय, केलंय काय त्या पोरीनं ते तरी सांगा, असं इथे आता ती त्याला विचारते. तेवढ्यातच आता तो सांगायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो, मला सांगू का, आत्ता त्या पोरीने आमचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे आणि झालेला सगळा काही प्रकार इथे आता तो तिला सांगायला सुरुवात करत असतो. तो म्हणत असतो, तिने आम्हाला जंगलामध्ये बोलवल्यानंतर तिने एक मोबाईल लावला आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. आता त्या व्हिडिओमध्ये आम्ही सगळं काही इथे बोलून बसलो, म्हणजे काय काय बोलून बसलो असं विचारल्यानंतर आता लगेचच तो सांगायला लागतो की इकडे जो काही तिचा बाप आहे, त्या बापाला सुद्धा मीच मारलेला आहे, मीच त्याला मारले आणि त्या सगळ्या गुन्ह्यांची मी कबुली दिलेली आहे, असं सुद्धा इथे आता तो सांगायला लागतो. त्यावर आता इकडे उर्वशी म्हणत असते, काय हो, आणि तिने त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे, तिला त्या कॉन्ट्रॅक्टबद्दल कळलंय, तिला त्या 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आणि ते सगळ्या काही गोष्टी कळल्यात आणि तिने तो व्हिडिओ जो आहे ना तो तिच्या मोबाईलमध्ये आहे. ताईसाहेब काहीही करा, पण तो जो काही तिच्या मोबाईलमध्ये असणारा व्हिडिओ आहे ना, तो व्हिडिओ ताबडतोब मिळवा. आता मात्र उर्वशी म्हणत असते, बघितलं, सांगितलं होतं, त्या ज्योतिषाच्या सांगण्यानुसार तुम्ही नशीबवान म्हणत त्या पोरीबरोबर रुद्रचं लग्न लावून दिलं, बसली ना डोक्यावर. आता काय झालं, सांगत होते मी तुम्हाला, पण तुम्हाला ऐकायचंय कुठे माझं, नाहीच ऐकायचं, काय करायचंय, स्वतःच्या मनासारखं सगळं करायचं आहे ना, भोगा आता कर्माची फळं. त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, ठीक आहे, तुम्ही असं करणार आहात का, तुम्ही मला मदत करणार नाही आहात का, जा ना, तो तिच्याकडून मोबाईल काढून घ्या. तेवढ्यातच उर्वशी म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तिच्याकडून तो मोबाईल कसा काढायचा, कशा पद्धतीने काढून घ्यायचा हे मी सगळं काही बघेल, तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही, तो जो काही मोबाईल आहे ना तो मी काढून घेईल, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, रुद्र गिरिजाला घरी घेऊन आलेला असतो आणि घरी घेऊन आल्यानंतर मोनू जो आहे तो हॉलमध्येच रिमोटची कार खेळत असतो. रिमोट कार खेळत असताना ती गाडी जी आहे ती आता गिरिजाच्या पायाला जाऊन आपटते. तेव्हा मोनू म्हणत असतो, अरे बघितलंस तायडे, झालं की नाही, माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, आता काय करायचं आहे सांग बरं तू, असं इकडे तो बोलत असतो. तेवढ्यातच गिरिजा म्हणत असते, काय आहे हे मोनू सगळं, कोणी दिली तुला ही कार. त्यावर लगेच आता तो म्हणत असतो, दाजीने दिली. तेव्हा ती रुद्रकडे पाहते आणि रुद्र म्हणत असतो, छान आहे ना, तो घरातही तसं राहून बोर होत होता आणि म्हणूनच मी त्याला ही कार दिली आहे, असं इथे आता तो बोलत असतो. तेवढ्यातच आता गिरिजा म्हणत असते, मोनू तुला किती वेळा सांगितलं आहे मी अशा दुसऱ्यांकडून कोणत्याही वस्तू घ्यायच्या नाही म्हणून, हे बघ आपली कुवत कशी आहे, आपण किती कमवतो, आपल्याला कोणती गोष्ट कोणत्या वस्तू परवडतील ह्याच हिशोबाने आपण आपल्या आवडीनिवडी जपतो की नाही, मग तुला काय गरज होती ही कार वगैरे घेण्याची, कशाला घेतलीस तू ही कार त्यांच्याकडून. त्यावर लगेच आता रुद्र म्हणत असतो, अहो असं काय करताय, त्याच्यावर माझा एवढा सुद्धा हक्क नाही आहे का की मी त्याला ती कार गिफ्ट द्यावी म्हणून, आणि जा रे म्हणू तू जाऊन खेळ मस्त, जा बरं एन्जॉय कर, असं रुद्र आता त्याला सांगतो. आता मोनू तर तिथून निघून जातो. मोनू तिथून निघून गेल्यानंतर रुद्र मात्र गिरिजाशी बोलायला लागतो. तो म्हणत असतो, हे बघा गिरिजा, मी काय म्हणतोय ते एकदा नीट ऐकून घ्या. हे बघा, आपण दोघं जण नवरा बायको आहोत आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट
गोष्ट म्हणजे मला काय वाटतंय किंवा मी तुमचा नवरा आहे हे रूल्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यावर अजिबात लादत नाही आहे. मग प्लीज तुम्हीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा करू नका ना. म्हणजे तुम्हीसुद्धा त्याला बालपण जगू द्या. काही जरी झालं तरीसुद्धा त्याचं बालपण त्याला जगू द्या. त्याच्या बालपणाच्या आड आपलं नातं यायला नको. मी तरी ह्या विचाराचा आहे. आणि राहिला प्रश्न आपल्या नात्यांचा. आपलं नातं काय आहे, कशा पद्धतीने आहे हे आपण आपलं ठरवूया. आपल्या नात्यामध्ये त्या बिचाऱ्याला नको आणूया. प्लीज गिरिजा, मी काय म्हणतो त्या गोष्टीचा एकदा विचार करा. आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता गिरिजा मनामध्ये बोलत असते, कसं सांगू रुद्र तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बापामुळे घडतायत. ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे तुमचा बापच आहे. दुसरं तिसरं कोणी नाही तर तुमचा बाप आहे. पण ते रूप आणि त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नाही सांगू शकत, असं गिरिजा बोलत असते. तर आता इकडे उर्वशीने जो काही नागेश्वर आहे त्याला सांगितलेलं असतं की ह्या दिदीवर सगळं सोडून द्या. ही जी काही तुमची दिदी आहे ना, तीच दिदी आता त्या सगळ्या काही सगळे पुरावे मिटवेल आणि तो मोबाईलसुद्धा मिळवेल, असा इथे ती विचार करत असते. आणि तेव्हा त्याच रात्री मध्यरात्र झालेली असते आणि त्याच मध्यरात्री आपण पाहतो की इकडे आता जी उर्वशी आहे ती गिरिजाच्या खोलीमध्ये येते. आता उर्वशी गिरिजाच्या खोलीमध्ये आल्यानंतर उर्वशी आणि मोनू गिरिजा आणि मोनू शांतपणे झोपलेले असतात. तेव्हा त्याच संधीचा फायदा इथे उर्वशी घेते आणि तिथेच बाजूच्या टेबलवरती अगदी साधा बटनाचा जो काही मोबाईल आहे तो ठेवलेला असतो. आणि उर्वशी आल्याबरोबर तो मोबाईल उचलते आणि ताबडतोब बाहेरच्या एरियामध्ये येते. आता बाहेर नागेश्वर तिथं वाटच बघत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की नाही आता आमच्या ताईसाहेब गेल्या, त्या नक्की सगळं काही काम करतील. मोबाईल दिलेला आहे तो मोबाईल ताबडतोब घेऊन येतील आणि तो व्हिडिओ आता कायमचा डिलीट होईल. एकदा का व्हिडिओ डिलीट झाला रे झाला तर मग आपल्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही, असं नागेश्वरला वाटत असतं. उर्वशी बघा ना किती मूर्ख आणि बावळट आहे. एवढा छोटासा बटनाचा मोबाईल आहे, धड त्याला कॅमेरासुद्धा नाही आहे आणि त्यामध्ये व्हिडिओ शूट कसं काय असू शकतो. आता उर्वशी आल्याबरोबर नागेश्वरकडे मोबाईल देते आणि नागेश्वर म्हणतो, अहो ताईसाहेब याला साधा कॅमेरासुद्धा नाही आहे आणि यामध्ये कसं काय व्हिडिओ असेल, दुसरा मोबाईल नव्हता का. अहो दादासाहेब हाच एक मोबाईल होता, दुसरा कुठे मोबाईल होता, मग याच्यामध्ये कसा काय व्हिडिओ असणार आहे. आता कुठून शोधायचा व्हिडिओ. तेवढ्यातच गिरिजा तिथे आलेली असते आणि गिरिजा तिथे आल्याबरोबर ती म्हणत असते की सापडला का व्हिडिओ. नाहीच आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ. अहो त्या मोबाईलमध्ये व्हिडिओच नाही आहे. अहो साधा मोबाईल आहे तो, बटनाचा साधा कॉलिंगचा मोबाईल आहे तो, धड त्याला कॅमेरासुद्धा नाही आहे. आणि एवढ्या छोट्याशा मोबाईलमध्ये नागेश्वर साहेब तुमचा व्हिडिओ कसा काय असू शकतो बरं. तेवढ्यातच आता इकडे लगेचच नागेश्वर म्हणत असतात, हे बघ पोरी डोक्यात जाऊ नकोसा, आत्ताच्या आत्ता सांग कुठे आहे मोबाईल आणि कुठे आहे व्हिडिओ, कोणत्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ शूट केला आहे सांग ना. काय हो आत्याबाई, तुम्ही माझ्या खोलीमध्ये आलात, तो मोबाईल घेतला आणि तुम्ही तो व्हिडिओ डिलीट करण्यापर्यंत जाऊन पोहोचलात. मग मला सांगा, तुम्हाला असं वाटलं का की ह्या सगळ्या गोष्टी मला समजणार नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर येणार नाहीत, असं तुम्हाला वाटलं का हो आत्याबाई, आत्ते सासूबाई. काय हो, तुम्हीसुद्धा ह्या भावाच्या ह्या काळ्या कृत्यामध्ये सामील आहातच का. आता तर एक नाही तर दोन दोन लोक आहेत माझ्यासमोर, असं गिरिजा म्हणत असते. नागेश्वर भडकतो आणि म्हणत असतो, ए पोरी, तुला मी अजून सांगतो, उगाचच वाकड्यात जायचं नाही. तुला आत्ताच सांगतोय, कुठे आहे तो व्हिडिओ सांग पटकन, तो व्हिडिओ कुठे आहे सांग. त्यावर गिरिजा म्हणत असते, मी तेच सांगते तुम्हाला, त्या मोबाईलमध्ये व्हिडिओच नाही आहे. हो मग ह्या मोबाईलमध्ये व्हिडिओ नाही तर कोणत्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे ते सांगणार आहेस की नाही. त्यावर गिरिजा म्हणते, अहो नागेश्वर साहेब, तेच तर मी तुम्हाला सांगते, कोणत्याही मोबाईलमध्ये व्हिडिओ नाहीच आहे. मी व्हिडिओ शूटच केला नाही. काय, तू व्हिडिओ शूट केला नाही. मग हो, कारण मी सुद्धा विचार केला की तुमच्यासारखं मला वागायला जमतंय का नाही म्हणून. मी सुद्धा तुमच्यासारखं वागण्याचा प्रयत्न केला आणि माझ्याकडे कोणताही मोबाईल नाही आहे किंवा मी कसलाही व्हिडिओ शूट केलेला नाही. समजलं तुम्हाला. पण आता मात्र एक गोष्ट नक्की आहे, तुमचे हे जे काही घाबरलेले चेहरे आहेत ना ते माझ्यासमोर आलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी तुम्हा दोघांनासुद्धा फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही. तुमचं हे जे काही काळे धंदे, काळं रूप जे आहे ना ते सगळ्यांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. कारण मी माझ्या बाबांना वचन दिलं आहे, माझ्या बाबांना मी शब्द दिला आहे की त्यांच्या मारेकऱ्यांना मी शिक्षा देऊनच राहणार. आणि काय होय आत्याबाई, आता तर ह्या गुन्ह्यामध्ये, ह्या कटकारस्थानामध्ये तुम्ही सुद्धा सामील आहात, बरोबर की नाही. त्यामुळे आता इथून पुढे माझ्यासोबत बोलताना आणि माझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी करताना आता जरा विचार करूनच राहायचं, कळलं का. त्यावर नागेश्वर मात्र खूपच घाबरलेला असतो. जाता जाता आपल्या गिरिजाने मात्र आत्याबाईंना सुद्धा चांगलीच धमकी दिलेली असते. आणि तुम्ही हो आत्याबाई, काय
तुम्ही सुद्धा ह्यांच्या पापामध्ये सहभागी आहात ना, तर मग तयार राहा शिक्षा भोगायला, असं म्हणून आता गिरिजा तिथून निघून जाते. आता गिरिजा निघून गेल्यानंतर नागेश्वरला पुन्हा राग आलेला असतो बरं का. तो म्हणत असतो, मला तर असं वाटतंय ह्या पोरीला ना आत्ताच हिचं नरड दाबाव आणि इथेच गाडून टाकाव. त्यावर आता इकडे उर्वशी म्हणत असते, दादासाहेब आता काय करायचं, कशा पद्धतीने तिला ह्या सगळ्या गोष्टीपासून हे करायचं, बोला ना काय करायचं. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, नाही नाही आता वाट बघायची नाही, आता वाट बघून काही उपयोग नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा त्या पोरीला काहीतरी करून इथे धडा शिकवायचा आहे. हे बघा दादासाहेब, मी तुमच्या कायम सोबत आहे. तर इकडे लगेचच आता निशा आलेली असते आणि निशा आल्याबरोबर ती म्हणत असते, मी सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करणार आहे आणि मी सुद्धा तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे. मला सुद्धा त्या गिरिजाला धडा शिकवायचाच आहे. रुद्र फक्त माझा आहे आणि मला त्याला मिळवायचंच आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे रुद्रला मी मिळवूनच राहणार, असं सुद्धा इथे आता जी काही निशा आहे ती इथे बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी सकाळ छान सुंदर अशी झालेली असते आणि खरं तर ह्यांचा सेट जो आहे ना तर खरंच खूप छान आहे बरं का. तुमच्या लक्षात येत आहे का सुख म्हणजे नक्की काय असतं, त्यातला हा सेट आहे बरं का. मस्त मस्त खूपच आवडलं आपल्याला. तर म्हणजे गावाकडचं आहे, छोटी मोठी घरं आहेत, अगदी मातीतलं त्यातलंच, त्याचबरोबर झाडातलं वातावरण आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. आता इथे रुद्र ना त्याच्या मित्राबरोबर बोलत असतो. आता मित्राबरोबर बोलत असताना तो म्हणत असतो, खरं तर माझं गिरिजावर प्रेम होतं, पण ते प्रेम एकतर्फीच होतं. मी लग्नाअगोदरच खरं तर त्यांना ह्या गोष्टी सांगायला हव्या होत्या की माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि त्यामुळेच मी तुमच्यासोबत लग्न करत आहे, ही गोष्ट मात्र मी त्यांना सांगायला हवी होती, पण मी तसं केलं नाही आहे. आता मात्र मला खूप त्रास होतोय. खरं तर त्यांना काय करावं काय नाही ह्या गोष्टी मला कळत नाहीत. म्हणजे बघ ना, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाही आहेत की माझं त्यांच्यावर प्रेम आहे. त्यावर तो मित्र म्हणत असतो, अरे एवढ्यातच तुझं तर तू मैमे व्हायला लागलं, लग्नानंतर तर खूप वर्षांनी खूप दिवसांनी ह्या गोष्टी कळायला लागतात, तुला तर लवकरच कळायला लागल्या बाबा. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे जी काही गिरिजा आहे ती सकाळी मोनूला आवाज देत असते, मोनू ये पटकन खाऊन घे, थोडंसं भूक लागलेली असेल वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असते. आणि तेव्हा हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला निशा रुद्रपर्यंत जाऊन पोहोचलेली असते. आता रुद्रचं आणि त्याचबरोबर तिच्या मित्राचं बोलणं मात्र इथे आता तिने ऐकलेलं असतं आणि तिने ऐकल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जी काही निशा आहे ती रुद्रला म्हणत असते, बघितलंस रुद्र, मी तुला तेच इतके दिवस सांगण्याचा प्रयत्न करत होते की ती गिरिजा तुझ्या योग्य नाही आहे, तिचं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही आहे. मी तुला त्याच गोष्टी किती वेळा सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तू मात्र ते सगळं काही ऐकायला तयारच नाही आहेस. त्यावर रुद्र आता निशावर चिडतो बरं का. तो म्हणत असतो, काय चाललंय निशा तुझं हे सगळं, तू वेडी आहेस का, अशा पद्धतीने तू कशी काय बोलू शकतेस, म्हणजे तू माझा इथंपर्यंत पाठलाग करत होतीस का, काय चाललंय काय तुझं, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इथे आता लगेचच म्हणत असते, नाही मी अजिबात पाठलाग वगैरे अजिबात करत नव्हते, पण मला तुला गिरिजाबद्दल सगळं काही सांगायचं होतं ना, म्हणूनच मी ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करत होते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जी काही गिरिजा आहे ती शोधत असते, तो म्हणजेच की मोनूला. आता मोनू करत असते, बाहेर अंगणामध्ये येते, बाहेरसुद्धा कुठे दिसत नाही. तेवढ्यातच आपला नागेश्वर तिथे आलेला असतो. नागेश्वर आल्यानंतर तो म्हणत असतो, काय झालं सुनबाई, कोणाला शोधताय. त्यावर गिरिजा मात्र त्याच्याकडे पाहतच असते. गिरिजाला तर खूप राग आलेला असतो बरं का ह्या नागेश्वरचा. आता त्याने सांगितलं होतं की इकडे तुझा मोनू आहे ना, त्या मोनूची तू कशी काळजी घेणार आहेस, असं सांगितलेलं असतं. तेव्हा आता इथे नागेश्वर गिरिजाला म्हणत असतो, हो सुनबाई, तुम्हाला सांगू का, आत्ताच तर इथेच होता तुमचा मोनू, इथेच तर खेळत होता, अंगणामध्ये खेळत होता. तिने का रिमोटवाली कार आमच्या चिरंजीवाने तुमच्या भावाला गिफ्ट दिली, त्याच कारबरोबर तो खेळत होता. पण काय झालं माहिती का, त्यावर गिरिजा म्हणत असते, काय झालं. तेवढ्यातच आता इथे नागेश्वर तिला सांगत असतो की त्याने मोनूचं काय केलंय म्हणून. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि गिरिजा म्हणत असते, ह्या नागेश्वरनी माझ्या बाबांना मारलेला आहे, ह्या नागेश्वरनी माझ्या बाबांचा खून केलेला आहे आणि आता तो मला आणि मोनूला सुद्धा संपवणार आहे. येत्या 6 महिन्यामध्ये हा नागेश्वर मला आणि
मोनूला मारणार आहे अशी त्याने आम्हाला धमकी दिली आहे. ह्या सगळ्या गोष्टी गिरिजा इथे बोलत असते. तर आता मोनूला शोधण्यासाठी निघाली असते. मोनू मोनू करत असते आणि मोनू मोनू करत असताना नागेश्वरनी आता इकडे मोनूचा एक व्हिडिओ दाखवलेला असतो. आता मोनूचा एक व्हिडिओ दाखवल्यानंतर आपण पाहतो की गिरिजा म्हणत असते, काय चाललंय काय तुमचं हे सगळं काही, तुम्ही असे का वागताय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा का करताय, हे बघा असं काही एक करू नका प्लीज, असं काही एक करू नका असं सुद्धा आता इकडे ती म्हणत असते. पण आता नागेश्वर म्हणत असतो, आता बघूयात गिरिजा तू आता तुझ्या भावाला वाचवतेस का, मरण अगोदर त्याच्यापर्यंत पोहोचतंय का तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचताय, असं नागेश्वर म्हणत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला मात्र गिरिजा खूप घाबरलेली असते. मोनूला वाचवण्यासाठी तिची लगबग सुरू असते. धावतच आता ती गावातल्या त्या विहिरीकडे धावते आणि पाहते तर काय, मोनूचा आतमधून आवाज येत असतो, तायडे वाचव असं म्हणत असतो. पण प्रेक्षकांनो, मोनू विहिरीत पडलाय ही गोष्ट किंवा हा फोटो किंवा हा व्हिडिओ त्यांनी आणखी शूट केला नाही बरं का, फक्त आवाज दाखवलेला आहे. मग बहुतेक ना फक्त हा ट्रेलर असू शकतो गिरिजाला घाबरवण्यासाठी. आणि तेव्हा आता दुसऱ्या दिवशीची वेळ असते. आता पुन्हा नागेश्वरची काही माणसं गिरिजा आणि मोनूच्या पाठीमागे लागलेली असतात आणि तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या दोघांना संपून टाकायचं आहे, काही जरी झालं तरी सुद्धा ह्या दोघांचं कुठंही एक साधा तुकडा सुद्धा दिसला नाही पाहिजे, संपवा ह्यांना असं इथे तो म्हणत असतो. तेव्हा जो मोनू आहे तो पळत असतो, तर जी काही गिरिजा आहे ती त्याच्या पाठीमागे धावत असते आणि त्याला वाचवण्यासाठी पुन्हा ते देवी याच्या मंदिराजवळ येऊन उभे राहिलेले असतात. आता मात्र इथे जे काही गिरिजाची माणसं असतात, नागेश्वरची जी काही माणसं असतात ती म्हणत असतात, आता इथून कुठे पळणार आहे, आता तर तुला मरावंच लागणार आहे, काही जरी झालं तरी सुद्धा आता तुझं मरण आमच्याच हातून आहे असं इकडे आता ते बोलत असतात. तेवढ्यातच आता गिरिजासमोर एक व्यक्ती येते जी की अंधुक असते आणि ती व्यक्ती म्हणत असते, अशी कशी ग तू, अशी घाबरून किती दिवस पळणार आहेस, तुला स्वतःचं रक्षण स्वतःच करावं लागणार आहे, उठ लढ आणि त्या सगळ्यांना सामोरे जा, त्यांना शिक्षा दे, ह्या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती बोलत असते. पण आता ही व्यक्ती कोण आहे, काय असले, त्याचबरोबर कसली तरी ताकद आहे का, देवी आईचंच एक रूप आहे का, हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं. तर पाहत रहा नशीबवान. भेटूयात उद्याचा किंवा नवीन अशा एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.